त्यात मोठ्या टॉप 9 बातम्यांनी अटल सेतूवरून इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी। इलेक्ट्रिक वाहनांच्या टोल माफीमुळे मुंबईकरांना दिलासा। मनसेकडून करण्यात आली होती मागणी। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची घोषणा। तर 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीमध्ये मुंबई बंगळुरू आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ही टोल माफी असणार। चिपळूण या ठिकाणी वसिष्ठी नदीच्या पुलाजवळ मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांची मोठी कसरत। दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, वाहन चालकांना त्रास। Dream11 ॲपकडून नोटिफिकेशन जारी। ॲपमधील सर्व पैसे काढून घेण्याचं आवाहन। ऑनलाईन गेमिंग संदर्भात कायदा पारित झाल्यानंतर Dream11 कडून खबरदारी। दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार। जीएसटीच्या 5% आणि 18% स्लॅबला केंद्रीय मंजुरी प्राप्त। दरम्यान 12 आणि 28% हे स्लॅब रद्द होणार। छोटे व्यावसायिक, शेतकरी आणि तरुणांना सहज कर्ज मिळणार। बँकांनी हात मोकळा सोडावा। अर्थ मंत्रालय आणि केंद्र सरकारचे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना निर्देश। नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची सुद्धा शक्यता। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिन्याचा पगार 5 दिवस आधीच होणार। 1 सप्टेंबर ऐवजी आता 26 ऑगस्टला पगार देण्यास राज्य सरकारची मंजुरी। गणेशोत्सवात आर्थिक कमतरता भासू नये म्हणून राज्य सरकारचा निर्णय। कबुतरांच्या खाद्यासाठी 3 संस्थांचे अर्ज। 3ही संस्थांच्या अर्जांवर मुंबई महापालिकेनं नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवल्या। दादर कबूतरखाना ट्रस्टनं कबुतरांना खाद्य पुरवण्यासंदर्भातल्या सर्व जबाबदाऱ्यांचं पालन करण्याची तयारी दर्शवली आहे। मोनोरेल पुन्हा ओव्हरलोड झाल्यामुळे 50 प्रवाशांना उतरवलं। आठवड्याभरात मोनोरेल ओव्हरलोड होण्याची ही दुसरी घटना। आचार्य अत्रे स्थानकातनं जाणारी मोनोरेल ओव्हरलोड।